हाय हॅलो नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज भुईमूग काढायचा दुसरा दिवस आहे. सासू सासरे गेले होते शेतामध्ये लवकरच भुईमूग काढण्यासाठी, कारण आज माणसं सांगितली होती. कारण परत दुपारी पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे काल काही उपटून झाला होता भुईमूग. आज थोडासा उपटायचा राहिला होता आणि खुडायचा पण बाकी होता. मग काल काही एक टप खुडल्या शेंगा आणि आज अर्धी गोण झाली होती. मग आम्ही झाडाखाली बसलो शेंगा खुडायसाठी, पण परत ढगाळ वातावरण झालं पावसाचं. आणि पिल्लूचं बघा कसं फांदीसोबत खेळायचं काम चालू आहे, झाडाच्या फांदीसोबत खेळतोय. आम्ही सर्वजण घरी आलो, कारण वारं पण सुटलं होतं आणि थोडी रिमझिम पण चालू झाली होती. घरी आल्यावर पिल्लू बघा कसा ट्रॅक्टरसोबत खेळतोय, त्याला वाऱ्याची खूप भीती वाटते. पिल्लूला म्हणता येत नाही का मी वाऱ्याला घाबरतो, तो म्हणतो वारं मला घाबरतं नाही. त्याच्यामुळे मग घरातच खेळायचं काम चालू होतं, कारण बाहेर वारं चालू होतं. काल काही उपटून झालं होतं, आज थोड्याशा खुडल्या त्या शेंगा पण घरी आणल्या आम्ही. आज अर्धी गोण झाली आणि काल एक टप होता. बघा घरी आल्यावर कसा जोरदार पाऊस आणि वारं पण सुटलं होतं. मग आम्ही सर्वजण घरी आलो. एवढ्या शेंगा खुडून झाल्या तेवढ्या घरी आणल्या. भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.